देगलूर येथील आठवडी बाजारात शेतकऱ्याची नकली नोटा देऊन केली फसवणूक। देगलूर येथे आठवडी बाजार भरतो म्हणूनच शेतकरी लालू किसन जाधव राहणार चिंचोली तांडा येथून शेळी विक्री करून काहीतरी दैनंदिन जीवनातील आठवडी बाजार करावा या हेतूने बोकड शेळी घेऊन आला असता सकाळी 9 वाजता अज्ञात व्यापारी येऊन शेळी बोकडसाठी मागणी केली व वाजवी भाव ठरेल असता रुपये 16,600 किंमत एवढी रक्कम देतो असे भाव ठरले। त्याप्रमाणे मी माझे बोकुड त्यांना दिले। मग मला बाजूला घेऊन ती रक्कम मोजून दिली। त्यात नकली नोटा 500 रुपयाच्या नोटा 24 व 200 रुपयाच्या 12 नोटा आणि 100 रुपयांच्या 22 नोटा नकली दिल्या, परंतु मला कळलेच नाही। मग मी माझ्या गावाकडे जाण्यासाठी माझ्या भाच्याच्या ऑटोत बसलो तेव्हा कळले। अशा प्रकारे शेतकरी एकीकडे निसर्गाच्या संकटाने हवालदिल झालेला आहे, तर बाजार लुटारीपणामुळे खुलेआम लूट करत असल्याचे दिसत आहे। म्हणूनच लोकांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे। हां बाबा, सांगा तुमचं पूर्ण नाव काय? लालू किसन जाधव। आज बाजारामध्ये तुम्ही शेळी विकायला आणला होता, तर तुमच्यासोबत काय प्रकार घडला? सांगते की गाव म्हणजे लालू किसन जाधव कुंचेली तांडा। हो, मी आणलो शेळी बकरं विकायला ना देगलूरला। बकरं विकायला आणलं, बाजारामध्ये सौदा केलं। त्यानं मला रोडच्या बाजूला बोलून त्या गाडी होती त्याची काय ते आपली फटफटी, त्याच्यावर तिथं नेऊन मला पैसे दिले पण 16,700 रुपये। आणि मग बकरं धरून दिलो मी त्याला। बकरं धरून दिलो मग नंतर अलीकडे आलो की म्हणजे भासा होता। भासा आला की म्हणला त्यानं मी म्हणलो माझ्या खिशातले 100-200 ठेवून द्यावं आणि त्याला देऊन टाकावं पैसे, कशाला नाश करावा म्हणून त्याच्या दिलं। त्यानं बघल्या म्हणला इकडे तिकडे सापडला की मामा म्हणला नोटं कसं की नाही अरे दिसू लागले म्हणला। बघूत म्हणलं त्या व्यापाऱ्याकडे इकडे तिकडे फिरून बघल्या तर ते म्हणले समजा डुप्लिकेट आहे म्हणून सांगून दिलं। नोटा कितीच्या दिल्या त्यांनी तुमच्याकडे? 500चे 24 आणि 200चे 12, 22 100. त्यांनी गाव नाव काही सांगितलं का? मी कुठला आहे काय? सांगितलं गाव नाव काहीच सांगितलं नाही। मी बी विचारलो नाही, खोटं काय झालं बोलावं। मग तिथं ही घटना किती वाजता घडली? किती वाजता तुम्ही? 9 वाजता। सकाळी 9 वाजता घडलेली आहे। 9 वाजून काही 5 मिनिटं 7 मिनिटं 10 मिनिटं एवढ्याच घडली। त्याच्यानंतर ते पूर्ण पैसे तुम्ही तिथं मोजलात का? त्यांच्या देखत नाही मोजून दिलं मला त्यांनी पूर्ण। तुम्ही मोजून घेतला नाहीत का? त्याने असे 2-2 नोटा म्हणून मोजून दिला मला, 500चे 2 असे धरून। मग त्या नोटा घेतल्यानंतर तुम्ही कोणाला दाखवलं? तुमच्या भाच्याला दाखवलं? नंतर मग गेलो, आमच्या भाषाचं ऑटो होतं, ऑटोमध्ये जाऊन बसलो। भाषानगर 5-10 मिनिटाला आलं दमाने आलं की म्हणलो मामा बकरं इकलं काय? म्हणलं इकलं मामा म्हणलो। इकलं गड्या म्हणलं आणि केवढा इकडं असं म्हणलं 16,600ला इकलो गड्या म्हणला। मग बघूत पैसे म्हणलं दाखवले पैसे आणि त्यानं थोडं इकडे तिकडे बघला सापडून असं ते लोटा फिटा बघून म्हणलं कसं किती न्यारी दिसू लागली म्हणलं। न्यारी दिसवायला काय झालं म्हणलो बघते म्हणलो मध्ये गांधी दिसू लागले, समजे दिसू लागले म्हणून। मग असं तसं तुमच्यासारखे 4 माणसं जमा झाली की समजे बघले डुप्लिकेट आहे तिथून जा म्हणजे ठाण्याला आलं। इथे ठाण्याला येऊन तुम्ही साहेब लोक म्हणाले अजून अहो नाही डुप्लिकेट कुठेही चालते नोट समजा आहे याच्यावर असं तसं फिरण्यामध्ये बरेच वेळ केले झालं। मग आता ते पुन्हा तुमच्याकडल्या नोटा ज्या आहेत त्या इथं पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या? जमा केलं पुरं जमा केलेलं पुरं जमा केलं। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी उपसंपादक गुलाब शेख।